नमस्कार दर्शको, उजनी धरणाची 6 ऑगस्ट 2025ची सकाळची अपडेट आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपणास एक विनंती आहे, आपण 18 मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत रहा अशाच प्रकारच्या ताज्या व नवनवीन अपडेट। दौंडकडून येणारा विसर्ग दर दिवशी कमी होत चाललेला आहे। पुणे जिल्हा व घाटमाता परिसरातील पाऊस जवळपास थांबलेला आहे, परंतु उजनीच्या वरील जवळपास नव्हे तर सर्वच धरणे 100%च्या आसपास भरल्याने पाण्याचा विसर्ग कधीही सोडला जाऊ शकतो, परंतु तिकडे पाऊस होणे अपेक्षित आहे। तरी पण उजनी धरणात येणारी आवक दर दिवशी थोडी कमी होत चाललेली आहे। पुणे जिल्हा व घाटमाता परिसरात पाऊस पूर्णतः बंद झालेला आहे। दौंडकडून येणारी आवक ही काल सायंकाळी 4,956 क्युसेक्स होती, तर आज ती 4,692 क्युसेक्स झालेली आहे। भीमा नदीत सोडले जाणारे पाणी हे पूर्णतः गेले 2 दिवस झाले बंद केलेले आहे। मात्र वीज निर्मितीमधून 1600 क्युसेकचे पाणी भीमा नदी पात्रातच येत होते, तेही कालपासून बंद करण्यात आलेले आहे। तर सीनामाडा योजनेतून 180 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। दहेगाव 80 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। बोगद्यातून 400 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। तर कॅनलमधून मुख्य कॅनलचा विसर्ग मात्र वाढवण्यात आलेला आहे, तो आता काल सायंकाळपासून 1600 क्युसेक्सचा करण्यात आलेला आहे। धरण आज सकाळच्या अपडेटनुसार 98% व 23 पॉईंट झालेले आहे। धरणामध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 116.29 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 52.63 TMC झालेला आहे।